जागतिक दहशतवादी म्हणून दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलंय। आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता, ज्याने 1993 मध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट केले। 257 पेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले, 700 पेक्षा जास्ती लोक जखमी झाले। अशा बॉम्बस्फोट मधला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता, ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे, ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे। सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली। त्या पार्टीमध्ये आपण क्लिप मधनं बघितलं असेल, डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे। त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही, तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे। मला वाटतं की हे देशद्रोही, देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी। गोरंट्याल असं पण म्हणतात की हे जे अधिवेशन आहे हे फक्त ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी हे सत्र घेतलेलं आहे। मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता, ज्याने बॉम्बस्फोट घडवले, ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे। आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतोय आणि यारो मुझे पहचानो मैं हूं डॉन या गाण्यावर तो थिरकतोय। मला वाटतं की याच्यापेक्षा देशाच्या विरोधातलं कोणतं कृत्य असू शकतंय। आणि हा सुधाकर बडगुजर छोटा मासा आहे। सुधाकर बडगुजरच्या विषयी नाशिककरांच्या एकाही नागरिकाला, जर तुम्ही कोणत्याही नागरिकाला जर विचारलं तर सुधाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे, कोणाचा प्रेमी आहे, मुंबई मधला याचा गॉडफादर कोण आहे, तर ही सगळी साखळी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल। राज ठाकरे म्हणतात की धारावीचा मोर्चा सेटलमेंट होत नव्हतं, त्यामुळे हा मोर्चा, मला वाटतं की हे देश विघातक कृत्य आहे, याच्याशी कुठल्याही गोष्टीचं कंपॅरिझन होऊ शकत नाही। आणि म्हणून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मूळ विषयांवर आपण, मला वाटतं की बोललं गेलं पाहिजे। सुधाकर बडगुजरने सुद्धा जी मुलाखत दिली त्याच्यात त्याने अमान्य केलं नाही की बाबा मी सलीम कुत्ताला भेटलेलो नाही, असं तो बोलत नाही। तो बोलतो की होऊ शकतं कुठल्या एखाद्या कार्यक्रमात माझी भेट झाली असेल, हे मान्य करतो सुधाकर बडगुजर। सर, काँग्रेसच्या आमदार कैलास गोरंट्यालची माहिती दिली, ती माहिती चुकीची असं तुम्ही म्हणता, त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल? मला वाटतं की हा देशाच्या, ज्याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित केले गेले दाऊद इब्राहिम, त्याचा राईट हँड सलीम कुत्ता, आणि अशा बाबतीमध्ये जर कोण खालच्या पातळीवरचं राजकारण करत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। काल सभागृहामध्ये या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे। परवाच्या
आणि त्या ठिकाणी त्या संदर्भातली चौकशी आता सुरू झालेली आहे आणि इतरही अनेक सत्य जनतेच्या समोर येईल. ठाकरे गटाकडून धारावीमध्ये अदानीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र आता राज ठाकरे म्हणतात की कुठल्याही प्रकारचे सेटलमेंट झाले नाही, त्यामुळे हे आंदोलन. माझी आपल्याला विनंती आहे, हे देशद्रोही कृत्य आहे, याचं कोणत्याही गोष्टीशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. धारावीच्या मोर्चासंदर्भात सेटलमेंट झाले नाही असं म्हणतात. मग आताच्या घडीला पण जेलमध्ये जो आहे तो कोण आहे, जो डान्स करतोय तो कोण आहे, आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा ठोठावलेली आहे. गोरंट्यालकडे जास्तीची माहिती असेल त्यांनी द्यावी चौकशी अधिकाऱ्याकडे.